पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय। सध्याची तिथली स्थिती काय आहे हे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आयएमडीच्या संचालकांकडून माहिती करून घेत आहेत। आपण थेट जाऊयात। फार महत्वाचं आहे कारण पुढचे काही तास आणि पुढचे 2 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत। डॉक्टर फिल्टर सर आपल्यासोबत आहेत। सर तुमचं स्वागत आहे। नमस्कार। देखते बघत आहेत आधी तर पुणे आणि मग पुढचे 4 तास, पुढचे 12 तास, पुढचे 24 गेल्या 24 तासामध्ये संपूर्ण राज्यामध्ये आपण बघतो की पावसाने धुमाकूळ घातला असं म्हणायला हरकत नाहीये। त्यातला जास्त जो प्रभाव होता तो आपल्याला कोकणामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये दिसतोय। खास करून मध्य महाराष्ट्रातले जे घाट भाग आहेत, पुण्याचे जे घाट भाग आहेत, साताऱ्याचे जे घाट भाग आहेत, या ठिकाणी जवळजवळ 300 ते 400 मिलीमीटर पावसाच्या नोंदी आज आपल्याकडे आलेल्या आहेत। लवासा जे आयएमडीचं निरीक्षण केंद्र आहे तिथे 400 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाचे नोंद आहेत। कामिनीमध्ये पण परत एकदा तशाच प्रकारचे व्हॅल्यू आले तसं आहे। तर एकंदर घाट भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार आणि पुणे शहरामध्ये पण आपण बघतो ते हेवी टू व्हेरी हेवी पाऊस आपल्याला दिसतोय आणि बऱ्याच ठिकाणी पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि एकंदर परिस्थिती जर का आढावा घेतला तर एक कमी दाबाचं क्षेत्र जे आहे कोकण किनारपट्टीवरती आहे आणि त्याचा प्रभाव म्हणून अरबी समुद्र जे वारे ते वेगवान आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून कोकणामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला अशा प्रकारचा पाऊस गेल्या 24 तासात दिसतोय। परिस्थिती सर्वसाधारणतः मॉर्निंग डे 1 थर्सडे असं लिहिलंय। परिस्थिती सर्वसाधारणतः तशीच आहे। पुढच्या 24 तासामध्ये आपण या चित्राला बघितलं तर कोकण किनारपट्टीवरचे सर्व जिल्हे जे आहेत तर सर्वांना अलर्ट आहे। पण जो उत्तर कोकण आहे म्हणजे पालघर आहे, ठाणे आहे, रायगड या ठिकाणी रेड अलर्ट आहे आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट आहे, सिंधुदुर्गला येलो अलर्ट आहे आणि पुणे आणि सातारा याला रेड अलर्ट आहे। परत एकदा दुसऱ्या दिवशी आहे ज्यावेळी रेड अलर्ट पुण्याला परत एकदा देण्यात आलाय। अर्थात हा घाट भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार आणि त्याच्यापेक्षा जास्त एक्स्ट्रीम रेनफॉल होण्याची शक्यता काही। मला थोडी चिंता वाटते कारण आता बघा तुम्ही इथे सातारा आणि पुणे पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे दोन्ही जिल्हे इथे तुम्ही पूर्ण रेड अलर्ट दिलाय। ऑलरेडी कोल्हापूर आणि त्या परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होतेच आहे। पंचगंगा जवळपास 4 फूट राहिलेली। ह्या स्थितीमध्ये काय होऊ शकतं पुढच्या काही तासामध्ये? पुढच्या हा जो पाऊस आहे याच्यासाठी प्रशासनाला आम्ही काही इशारे देण्यात आले की बऱ्याचशा नद्या ज्या आहेत या सर्व भागामध्ये हे संपूर्ण आपल्या मध्य महाराष्ट्रामध्ये वॉटर कॅचमेंट एरिया आहे। तर ह्या संपूर्ण भागामध्ये आपली सर्व धरण क्षेत्र आहेत, पाणलोट क्षेत्र जे आहेत याच्यामध्ये आणि बऱ्याचशा नद्या कोकणामधल्या आणि मध्य महाराष्ट्रामधल्या ह्या धोक्याच्या पातळीच्या वरून जात आहेत अशा माहिती। मग जरा प्रशासनाला तुम्ही काय सांगितलं? तर प्रशासनाला आम्ही असं म्हटलंय की ह्या ज्या नद्याच्या वाढणारी पाण्याची पातळी आहे त्याच्याकडे लक्ष ठेवणं गरज आहे आणि मग त्यांच्याकडे स्टँडर्ड एसओपी असते त्या हिशोबाने ते करतील। त्याचबरोबर जे धरण क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पण पाणी काठोकाठ बऱ्याच ठिकाणी बदलेलं आहे। जसं राधानगरी आहे म्हणजे काल मी ऐकत होते की 92% बदलेलं आहे। तर अशी काही जी क्षेत्र आहे या ठिकाणी पाण्याचा जर का विसर्ग झाला तर त्याचा परिणाम जो आहे तो तिकडच्या जनजीवनावरती किंवा एकंदर इन्फ्रास्ट्रक्चरवरती होऊ शकतो। आणि या सर्व भागामध्ये जे अलर्ट्स दिलेले आहेत हे हाय लेवलचे अलर्ट्स आहेत। त्यामुळे याच्याकडे जे आपल्याकडे वेगवेगळ्या संस्था आहेत किंवा वेगवेगळे डिव्हिजन्स आहेत त्या सर्व डिव्हिजन्सना पुढच्या 24 तासामध्ये पुण्यात पण हेवी टू व्हेरी हेवी पाऊस हेवी टू व्हेरी हेवीची शक्यता। साताऱ्यात पण तशी स्थिती, साताऱ्याला पण ती स्थिती, कोल्हापूरला पण तशाच प्रकारची स्थिती उद्भवू शकते। आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये जर का बघितलं तर मराठवाड्यासाठी चांगली गोष्ट आहे की मराठवाडा नेहमी पावसासाठी थोडासा ड्राय एरिया असतो। पण गेल्या 3 ते 4 दिवसामध्ये तिथे रोज 40 ते 50 मिलीमीटर ऍव्हरेज पाऊस आपल्याला दिसतो। त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मराठवाड्याची जो पावसाची आकडेवारी आहे ती खूप चांगल्या प्रकारे सुधारलेली आहे। आणि विदर्भ शहरात काय होईल पुढच्या काही तासामध्ये? पुढच्या काही तासामध्ये पुढच्या 3 ते 4 तासामध्ये पुणे शहराला जे इशारे देण्यात आले त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलंय की ढगाळ आकाश आणि त्याचबरोबर मध्यम ते जोरदार पावसाच्या अधूनमधून पडणाऱ्या सरीची शक्यता आहे। गेल्या 2 तासामध्ये पावसाचा वेग मंदावलाय पुणे शहरामध्ये पण आकाश ढगाळ आहे आणि तशा प्रकारचं वातावरण दिसतंय। तर अधूनमधून पडणाऱ्या जोरदार सरी पुणे शहरामध्ये होऊ शकतात अशा प्रकारचं पूर्वाधार। तुम्ही मगाशी असं म्हणालात आमच्या एका सहकार्याशी बोलत असताना की 135% पाऊस महाराष्ट्रामध्ये झाला। हा, तर तो जो पाऊस आहे तो संपूर्ण जर का राज्याचं जर का आपण चित्र बघितलं तर राज्याचं जून मध्ये चित्र जे होतं त्याच्यामध्ये थोडेसे चॅलेंजेस होते की कशा प्रकारे ते होणार। आणि पण आता 24-25 तारखेला जर का आपण चित्र बघितलं तर एकंदरच आपल्याला आपण बघतोय संपूर्ण राज्यामध्ये 35% सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे। आणि महत्वाची गोष्ट ही आहे की तो फक्त कोकणातच नाही झाले तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या
चारही विभागांमध्ये जवळजवळ की 40 ते 25% वर पाऊस या सर्व चारही विभागामध्ये झालेला आहे. ही एक चांगली गोष्ट आहे की पाऊस जो आहे तो सर्वदूर पसरलेला आहे आणि त्याचं जे वितरण जे आहे ते खूप चांगलं आहे असं मी म्हणेन. मला थोडी चिंता आहे म्हणून मी फार स्पेसिफिक विचारतो. कोल्हापुरात काय परिस्थिती होईल पुढच्या काही तासामध्ये? कोल्हापूरमध्ये असं झालं की गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये खूप पाऊस पडलाय. आज त्याचा जो अलर्ट आहे तो आम्ही ऑरेंज ठेवला, म्हणजे कदाचित शक्यता थोडीशी कमी आहे, कमी पावसाची. कमी पावसाची शक्यता आहे. पण ऑरेंज अलर्टला पण जवळजवळ 20 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडू शकतो. आणि तिथली जी धरणं आहेत किंवा तिथले जे काही तलाव आहेत ते अतिशय काठोकाठ भरलेली सूचना आमच्याकडे येत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधित तिकडचे जे डिव्हिजन्स आहेत त्यांनी त्याच्याकडे लक्ष ठेवण्याची फार गरज आहे. Right. पाण्याचा जर का विसर्ग होणार असेल तर त्याच्याने जे काही बाधित होणारे जे आजूबाजूची जे गावं आहेत त्यांच्याकडे अर्थातच एसओपी असते त्याप्रमाणे ते नक्कीच आणि काम कोकण किनारपट्टीत काय? कोकण किनारपट्टीमध्ये रायगडमध्ये काही ठिकाणी गेल्या 24 तासामध्ये मोठे भूस्खलन झालेलं आहे. लँडस्लाईड झालेले काही ठिकाणी झाडं पडलेत, काही ठिकाणी रस्ते बाधित झाले. तर अशा प्रकारच्या परत घटना रायगड किंवा रत्नागिरीमध्ये पण पुढच्या 24 ते 28 तासामध्ये होऊ शकतात. कारण अशा प्रकारचा पाऊस गेले 2-3 दिवस त्या डोंगराळ भागामध्ये होतं. आणि मुंबईमध्ये जर का आपण म्हटलं तर उपनगरामध्ये पण बऱ्याच ठिकाणी हेवी टू व्हेरी हेवी म्हणजे जवळजवळ 12 ते 20 सेंटीमीटर पाऊस बऱ्याच ठिकाणी आपल्याला तिथे होताना दिसतोय. आणि त्याचा प्रभाव जो आहे तो नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली या भागामध्ये त्याचा प्रभाव थोडासा जास्त दिसतोय. एक प्रश्न असा पडला, कारण तुम्ही आता हे प्रिडिक्शन दिले सगळं, अनप्रेसिडेंटेड पाऊस पुणे शहरामध्ये झाला, हे बरोबर आहे का? हा सर्वसाधारणतः जर का बघितलं तर बऱ्याच जणांना मला काही दिवसापूर्वी प्रश्न येत होते की राज्यामध्ये सगळीकडे पाऊस पडतो, पुण्यामध्ये का कधी पडत पडणार. आणि नेमकं असं झालं की गेल्या 2 दिवसांमध्ये मला असं वाटतं की पुणेकर म्हणतात की पाऊस आता जास्त झाला. खूप जरा जास्त झालाय. तर हे नेहमी असं असतं की पाऊस जो आहे तो एका पर्टिक्युलर अनुकूल सिस्टम वरती अवलंबून असतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त पुण्यामध्ये नाही झाला तर नाशिकवाल्यांना पण ही तक्रार होती की पाऊस पडत नाहीये, पण गेल्या 24 तासामध्ये नाशिकमध्ये पडतोय. नगर जिल्ह्यामध्ये पण आपण जर का बघितलं तर तिथे पण आपल्याला पाऊस जोरदार झालेला दिसतोय. तर एकंदर मी असं म्हणेन की ही जी आपली ही पाणलोट क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जर का पाऊस जोरदार झाला तर पुढची चिंता आपली पाणी असते. आणि नेमका हा जो पाऊस आहे जुलै महिन्याची माझ्याकडे काही आकडेवारी पण आहे पुण्याची, तर जुलै महिन्यामध्ये जर का आपण स्टॅटिस्टिकली बघितलं म्हणजे पूर्वीच्या आकडे तर अशा प्रकारचे पाऊस नक्कीच याच्या अगोदरही झालेले आहेत. पुणे शहरामध्ये झालेले आहेत आणि घाट भागामध्ये 300 मिलीमीटर मला असं वाटतं की साधारण बाब आहे. पण आज काही ठिकाणी 400 मिलीमीटरचे आकडे आले. हे थोडंसं म्हणजे त्याच्याकडे बघण्याची गरज. तुम्ही नाशिकचा उल्लेख केला, नाशिकचे प्रेक्षक आता जोडले गेलेले आहेत. नाशिकमध्ये पुढच्या काही तासामध्ये, पुढच्या 12 तासामध्ये काय परिस्थिती राहील? जर का आपण उपग्रहाद्वारे मिळालेले चित्र जे आहे माझ्याकडे जर का आपण बघितली तर त्याच्यामध्ये जर का आपण याला बघितलं थोडंसं तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की ढगाळ संपूर्ण राज्य जे आहे ते ढगाळ आहे. आणि त्यातल्या त्यात जर का आपण बघितलं तर रत्नागिरी आणि रत्नागिरीचा भाग आहे, त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्रातले काही जिल्हे, मराठवाड्याचे काही जिल्हे, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण या सर्व ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण दिसतंय. त्या हिशोबाने नाशिक थोडंसं कमी ढगाळ दिसते या ठिकाणी. मुंबईच्या वर हा जो पोर्शन आहे आपल्याला सध्या कमी ढगाळ दिसते. त्याचा अर्थ असा आहे की पुढच्या 2 ते 3 तासामध्ये वातावरण ढगाळ असेल पण फार मोठा पाऊस नाशिकमध्ये अपेक्षित नाहीये पुढच्या 3-4 तासामध्ये. पण पाऊस जो अपेक्षित आहे तो कोकणामध्ये आहे, सांगली, सातारा आहे आणि त्याच्यानंतर कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पुढच्या 3 ते 4 तासामध्ये अधूनमधून पडणाऱ्या सरी असू शकतात. थँक्यू.